अमृता, अमृता, अमृत कुठे आहे अमृता? तिच्या खोलीत नाहीये, मग कुठे आहे? काय? अमृता घरात नाहीये? नाहीये. खरं खरं सांग, अमृता कुठे आहे? मला खरंच नाही माहित. ऍक्च्युली त्यांनी सांगितलं होतं की ते आराम करणार आहेत रूम मध्ये. मी खोटं नाही बोलत आहे, खरंच सांगतेय. कारण त्या दोघींनी तुला सांगितलं असेल माझ्याशी खोटं बोलायला. तुझ्या चेहऱ्यावर लिहून आलंय की तू खोटं बोलतेस. तू माझ्याबरोबर शब्दांचे खेळ खेळू नकोस प्लीज. मला सांग, सावली कुठे? मुळात अमृता कुठे? वहिनी, वहिनी, वहिनी उठा ना वहिनी प्लीज. वहिनी, दादा पाणी द्या लवकर. पाणी 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 आणून द्या तुम्ही. वहिनी, वहिनी, वाचवा. हे काय घ्या पाणी मारा. वहिनी उठा ना वहिनी. ओके, आय एम सॉरी मॉम. त्या दोघी देवीची ओटी भरायला गेल्यात आणि मंदिरातून लवकर येतील घरी असं म्हणाल्या होत्या त्या. पण देवीची ओटी भरायला? पण मी तिला साफ साफ सांगितलं होतं, एक नाही 1000 वेळा बजावून सांगितलं होतं की घराचा उंबरठा ओलांडायचा नाही म्हणून. तरी का गेली असेल ती? हे बघ, ठीक आहे तिलोत्तमा, देवीची ओटीच भरायला गेल्यात ना. चांगलं काम आहे, येतील की परत. डोंट वरी. नाही 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 नाही. एकतर अमृताचा चांगला काळ चालू नाहीये. काहीतरी झालं तर ती एक वेळ हट्ट करेल, पण सावलीला अक्कल नाहीये. सावली अमृताला बाहेर का घेऊन गेली असेल? हे बघ, सावली सुद्धा समजूतदार आहे. ती काळजी घेईल अमृताची. तू नको त्रागा करून घेऊस. नाही नाही, मी सांगते, मला खरंच खूप भीती वाटते. आता अमृताचा चांगला काळ चालू नाहीये. आता काहीही घडू शकतं तिच्या बाबतीत. म्हणून मी तिला सांगत होते सतत सतत की बाहेर जाऊ नकोस, बाहेर जाऊ नकोस. आता जर का काही झालं, अपशकुन घडलं, तर त्याला जबाबदार कोण आहे सांग ना. हा, फोन करून बघते. माझा फोन. तिलोत्तमा, मॉम, दादा गाडी चालू करा ना लवकर. अहो ताई, गिअर वायर तुटल्या माझ्या गाडीची. जरा मी पुढे नाही जाणार गाडी. हो ताई, हो का, फळाची गाडी, फळाची गाडी. दादा, दादा ऐका ना. दादा, दादा प्लीज माझी मदत करा. प्लीज प्लीज. अहो काय झालं ताई, असं रडताय का तुम्ही? हे घ्या, ही माझी सोन्याची बांगडी आहे, तुम्ही ठेवा. माझी मदत करा. माझ्या बहिणीचा ऍक्सिडेंट झालाय, तिला हॉस्पिटलला न्यायचंय. मला तुमची गाडी हवी आहे प्लीज. अरे देवा. ताई, ती राहू द्या बांगडी तुमच्या पाशीच. अहो अशा वक्ताला सोन्याचा काय हिशोब करायचा? त्यांना घ्यायला मदत करा. एक काम करतो, हे सामान म्हणून ठेवतो मी. मला कळतच नाहीये या पोरीचं काही. मी घरात नाही बघितलं, ती लगेच घेऊन गेली ना अमृताला बाहेर. हा, किती हा आगाऊपणा. हा, अमृताला काही झालं म्हणजे? माझ्या अमृताला जर का काही झालं ना, तर मी ह्या पोरीला अजिबात सोडणार नाहीये. मी तुम्हाला काही नाही होऊ देणार बहिणी. धन्यवाद देवा, खरंच देवासारखा धावून आलास का. लय भारी. म्हणजे किती निष्काळजीपणानं गाडी चालवत नाही लोक. कोण होते ती लोक? काय माहिती, घावला असताना तर लय मारला असता मी त्याला. मी सांगू का, अरे खऱ्याचा जमानाच नाही राहिला आज. म्हणून तर असं चाललंय ना रे. आता उचलत नाहीये ही. दिस इज टू मच. अगं, अमृताला वाटलं देवीची ओटी भरावी म्हणून गेल्यात ना दोघी. काही होणार नाही. डोंट वरी. तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य अजिबात कळतच नाहीये का हो? अगं, मी अमृताला बजावून सांगितलं होतं घराबाहेर, घराच्या उंबराबाहेर जायचं नाही म्हणून. पण नाही ऐकलं दोघींनी माझं. मी अमृताला काही बोलत नाहीये. तिची अशी अवस्था सुद्धा नाही की मी तिला काहीतरी बोलावं, ओरडावं. पण सावली, मला वाटलं सावली आहे रिस्पॉन्सिबल, पण नाही. पण
वहिनींनीच हट्ट केला असेल तर मॉम. केला असेल अमृताने हट्ट, म्हणून काय सगळे हट्ट या पोरीने पुरवायचे का तिचे? मी काहीतरी सांगते ना, जीव तोडून बाहेर जाऊ नकोस नकोस म्हणून, त्याला काहीतरी अर्थ आहे म्हणून तर सांगत होते ना. ह्याला काहीच अर्थ नाहीये. शे, वडीलधाऱ्या माणसांचं ऐकायचं नाही, स्वतःच्या मनाचं तेच करायचं. घ्या, फोन उचलत नाहीये. आता तिला भीती वाटली असणार की मी सारखा फोन करते, आता मी ओरडणार म्हणून. अगं मंदिरात असेल, फोन ऐकू आला नसेल. हा, तू परत ट्राय कर ना फोन. अमृताला जर का काय झालं ना तर बघा. हा, गाडी पण बंद पडली. अरे अरे बाबा, त्या बाईचा फोन माझ्याकडेच राहिला की. आता कसा द्यायचा? त्या पण हॉस्पिटलमध्ये गेल्या त्या. आला आला. हॅलो हॅलो, कुठे आहात तुम्ही? रस्त्यावर. काय कोण बोलतंय? अहो ताई, त्या ताईचा फोन माझ्याकडे राहिलाय. म्हणजे मालक म्हणजे सावली ज्यांचा तो फोन आहे, त्या मॅडम कुठे आहेत आणि तुम्ही कोण आहात? तुमच्याकडे त्यांचा फोन कसा? अहो ताई, काय सांगू तुम्हाला, इथं लय मोठा अनर्थ झालाय. त्या ताईला आहे ना भरधाव गाडीनं उडवलंय. लय मोठा अपघात झाला इथं. काय? आता कुठे आहात तुम्ही? मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा तुमचं. हॅलो 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 हॅलो. बॅटरी पण जाऊन झाली ही जी लागा. काय करायचं आता? कसा फोन द्यायचा? काय करायचं? बघू, राहू दे. बघ तू गाडीच काय झालंय ते. अगं काय झालं? कोण होतं? ते फोन अपशकून. काय झालं? अपशकून झालं. मी सांगत होते ना काहीतरी वाईट होणार आहे म्हणून. झालंय काय? सावलीला एका गाडीने उडवलंय. वहिनी, वहिनी, डॉक्टर, 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 वहिनी, वहिनी, डॉक्टर. शांत व्हा, शांत व्हा, आपण बघूया. त्यांना प्लीज वाचवा ना. तुम्ही सावली मेहंदळे ना? हो, आणि ह्या तुमच्या कोण? माझी वहिनी आहे. यांची काही मेडिकल हिस्ट्री? त्या प्रेग्नेंट आहे आणि त्याचा अपघात झाला आता. ठीक आहे, मी लगेच डॉक्टरांना बोलवते. तुम्ही काळजी नका करू. वहिनी, वहिनी. काय झालंय ना? डॉक्टर, ह्यांचा अपघात झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रेग्नेंट आहेत आणि ब्लिडिंग खूप झाली आहे. ह्या ना इमिजिएट स्ट्रेचरवर घ्या आणि ICU ला शिफ्ट करा लवकर. वहिनी, वहिनी. हळू. मॅडम शांत व्हा. त्यांची सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. ब्लिडिंग खूप झाल्यामुळे त्यांना ICU ला शिफ्ट करावं लागतंय. तुम्ही हवं ते करा, पण त्यांना वाचव प्लीज. आम्ही 100% प्रयत्न करतोय. त्यांचं ब्लड खूप गेल्यामुळे त्यांचं ब्लड लॉस कव्हर करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला इमिजिएटली त्यांना ब्लड चढवावं लागेल. तर मी प्रोसिजरला सुरुवात करतोय. चलो फास्ट.